पोलिसांची दिल्लीमध्ये दडपशाही सुरू आहे। जंतर मंतरवरती सुरू असलेलं जे आंदोलन आहे हे आंदोलन या आंदोलनाला अखेर आज हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं। संसद भवनाच्या दिशेने जो मोर्चा निघालेला होता या मोर्चावरती अश्रुधुराच्या गोळ्या डागण्यात आल्याचं पाहायला मिळालं। एकंदरीत ज्या पद्धतीने पोलिसांकडून सर्वसामान्य जे आंदोलक आहेत, जे तरुण आहेत, कॉकरोच जनता पार्टीचे समर्थक आहेत, सोनम वांगचुक यांचे समर्थक आहेत, जे या ठिकाणी जंतर मंतर मैदानावरती आपल्या हक्कासाठी आलेले होते, त्यांना या पद्धतीने त्यांच्यावरती अश्रुधुराच्या गोळ्या डागण्यात आल्याचं पाहायला मिळतंय, त्यांच्यावरती लाठीचार्ज करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। आणि एकंदरीत ज्या पद्धतीने हे आंदोलन मोडून काढण्याचा हा डाव आहे का, अशा पद्धतीने एकंदरीत चित्र सध्या संसद भवन मार्गावरती असल्याचं पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणावरती हे आंदोलक या परिसरामध्ये दाखल झालेले आहेत आणि याच आंदोलकांचं हे आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर केला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे ज्या पद्धतीने लोकशाहीमध्ये आंदोलन करणं हा प्रत्येकाचा अधिकार असतो, आंदोलनाला संवादाच्या मार्गाने ते आंदोलन सोडवणं गरजेचं असतं। मात्र अशा पद्धतीने जर जे तरुण आहेत, जे युवक आहेत, जे शिक्षण घेणारी तरुण पिढी आहे, त्यांच्यावरती अशा पद्धतीने जर अश्रुधुराचे गोळे टाकले जात असतील तर यातून देशभर एक वेगळा संदेश जाईल आणि यातूनच आंदोलन चिघळण्याची शक्यता सुद्धा निर्माण होते। कॅमेरा पर्सन राजू गौतम सह भरत मोहोळकर, साम टीव्ही न्यूज, जंतर मंतर, नवी दिल्ली। त्यांनी द्यायला पाहिजे उत्तर, त्यांनी देत नाही। ते कोण देतात? पोलीस देतात, म्हणतात तुम्ही घरी जावा, बस झाले, तुम्ही नाटक चालू केले, तुम्ही असे रील बनवता, ते रील आता पाकिस्तानच्या न्यूज चॅनलमध्ये चालवतील असं म्हणतात। तर जो 3 स्टारचा पोलीस आहे तो असं म्हणतो की मुद्दा देशातला आहे, पण ते काय म्हणतात की इथं तुम्ही रील बनवणार आणि संध्याकाळी तुम्हाला पाकिस्तानच्या टीव्ही मध्ये बघायला भेटणार। दिल्ली पोलीस विद्यार्थ्यांवर कशी दडपशाही करतात ते आपण पाहिलं। संसद परिसराच्या 3 किलोमीटर आसपास इंटरनेट सेवा देखील पोलिसांनी बंद केलेली आहे। पूर्णपणे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे। आंदोलन दडपण्याचा प्रयत्न जरी केला जात असला तरी विद्यार्थी मात्र इथून काही हलायला तयार नाहीयेत। विद्यार्थी मार खातायत, आंदोलकांवर बळाचा वापर केला जातोय, मात्र तरी देखील या आंदोलनानं रौद्र रूप धारण केलेलं आहे। संसद मोर्चात सहभागी होण्यासाठी जंतर मंतरला पोहोचण्याच्या प्रयत्नात आपण बघतोय की आंदोलकांनी शास्त्री भवनाजवळील बॅरिकेड्स देखील तोडण्याचा काही वेळापूर्वी प्रयत्न केला होता। त्यावेळी पोलिसांनी अश्रुधाराच्या नळकांड्या फोडलेल्या आहेत। नवी दिल्लीमध्ये अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे। विद्यार्थ्यांचा एल्गार आहे। अभिजित दीपकेंना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेले। आता पोलीस काय तोडगा काढतात? केंद्र सरकारची इच्छाशक्ती तरी आहे का की हे आंदोलन शमावं, शांतता निर्माण व्हावी? कारण त्या दृष्टीने काहीच प्रयत्न दिसत नाही। सीजेपीच्या शिष्टमंडळाला केवळ नड्डांनी 10 मिनिटं वेळ दिला। हे आंदोलन शांत व्हावं अशी केंद्र सरकारची इच्छा आहे, मात्र अशा पद्धतीने शांत व्हावं जी पद्धत आता आपण सध्या पाहतोय, बळाचा वापर करण्यात येतोय, मात्र विद्यार्थ्यांसोबत कोणीही बोलायला तयार नाही। या आंदोलनाची धग आता राज्यात मुंबईसह देशभरात पसरलेली आहे। आपण बघतोय की मुंबईत 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचा आदेश कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सरकारने घेतलेला आहे। दिल्लीतही तशीच काहीशी स्थिती आहे। कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे, निमलष्करी दल तैनात आहे। सुरक्षेचा उपाय म्हणून जनपद, पटेल चौक, राजीव चौक यासारखी मेट्रो स्टेशन्स पण बंद ठेवण्यात आली होती। तरी देखील मोठ्या संख्येने तरुण आंदोलक दिल्लीत दाखल झालेला आहे। कॉकरोच जनता पक्षाचे आशुतोष रांका आणि प्रवक्ते सौरभ दास यांनी काही वेळापूर्वी केंद्रीय मंत्री JP नड्डांची भेट घेतली। 2 तास ते वाट बघत होते नड्डांची, त्यानंतर केवळ 10 मिनिटं भेट दिली आणि त्यांचं निवेदन स्वीकारलेलं आहे। सरकार निर्णय घेणार का? सरकार नमणार का? नमती भूमिका घेणार का? एक पाऊल मागे येणार का? हे बघणं आता महत्त्वाचं आहे। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मोदी सरकार घेणार का? हे बघणं महत्त्वाचं आहे। या आंदोलनाचं स्वरूप पाहता ही व्याप्ती आणखी वाढू शकते, कारण अभिजित दीपकेंना पोलिसांनी ताब्यात घेतलंय, दुसरीकडे वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केलंय। वांगचुक यांच्या पत्नी या सध्या आंदोलनात आहेत, मात्र मोठ्या प्रमाणात सध्या जनाक्रोश आपण पाहतोय। संतप्त भावना आहेत विद्यार्थ्यांच्या। आवाज न ऐकून घेता आमच्यावर बळाचा वापर का केला जातोय असा प्रश्न देखील विद्यार्थी पोलिसांना त्यांच्या समोरच विचारतात। राजकीय पटलावर देखील याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटतात। खासदार सुप्रिया सुळे असतील, आमदार आदित्य ठाकरे असतील, या सर्वांनी सरकार विरोधात निषेध नोंदवलेला। संपूर्ण देशभरात मोठ्या शहरांमध्ये या आंदोलनाचे पडसाद उमटतात। मुंबई, पुणे, नागपूर, त्याचसोबत नाशिक अशा ठिकाणी देखील या आंदोलनाचे पडसाद उमटताना आपण पाहतोय।
आणि याचाच परिणाम म्हणून मुंबईतही आता जमावबंदी लागू करण्यात आली. तरुणच सरकारला सत्तेतून खाली खेचतील असं देखील विरोधकांचं म्हणणं आहे.